यस अमित मात्रे सर। और गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए प्रारंभिक गेंदबाज महेश आए हैं। एस हरिझंडी अंपायर सैंडी पालकर जी की कि मैच मैं शुरू करता हूं और हम उन्हें विनती करता हूं कि मैच शुरू कीजिए। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट की गेंदबाजी करने के लिए इस बार स्ट्राइक के ऊपर हनुमान सेल के पहली गेंद खेलने जा रहे हैं। और पहली गेंद टप्पा थोड़ा सा पीछे गुड लेंथ के एरिया में डालने का प्रयास किया था, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ है। तर याच दरम्यान सन्माननीय देवेंद्र सुतार साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांचं पुन्हा एकदा नितीन एंटरप्राइजेस पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि मुन्नाबाई सुरते यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे देवेंद्र सुतार साहेबांना स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं। पहली गेंद डॉट चली गई, शॉर्ट गेंद हवा में इस बार लॉफ किया है, फील्डर कोई उपस्थित नहीं है, नो मैन से लैंड से गेंद सीधी जा रही है लेकिन थोड़ी सी गति कम हो गई है और ऐसे हालात में शायद 2 रन लेने में कामयाब दोनों बल्लेबाज। हनुमान सेलके ने खुद का खाता ओपन कर दिया, टीम का भी खाता ओपन हो चुका है 2 रन। पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो पारगांव के सोनिया गायकवाड़, इन्हें हम विनती कर रहे हैं कि आपके मैन ऑफ द मैच का खिताब लेने के लिए आप हमारे मंच के ऊपर आइए। और लॉप किया है मिड विकेट के ऊपर, गई गेंद हवाई यात्रा पे इस बार देखा जाए छक्का। सेल के देखिए किस तरह से लय में आया है, साक्षात बजरंग बली का दीन है, नाम में कुछ ताकत है। तो हनुमान ने प्रहार किया और छक्के के साथ तो स्कोर पहुंचे 8 के घर में। यस मैन ऑफ द मैच सोनिया गायकवाड़ इस बार मंच के ऊपर है, उनका स्वागत है। गेंद कारपट के सहायता से भाग गई, ओहो हो, अंत में बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद बाउंड्री पार, ठोको। थँक्यू थँक्यू। तर इथे सामन्याचा सामनावीर खूप चांगली बॅटिंग आज पाहायला मिळेल, ओल्ड इज गोल्ड, कारण वावंजेच्या मैदानावर देखील अफलातून फलंदाजी ज्यांच्या माध्यमातून पाहिली आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून 2 व्हीलर बाईक ज्यांना समोर आलं होतं असे दमदार खेळाडू सोनिया गायकवाड मॅन ऑफ द मॅच आणि त्यांना पारितोषिक देण्यासाठी इथे आपण या स्पर्धेचे शिल्पकार चॅम्पियन्स ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून पाहता ते नितीन शेठ भोईर यांच्या माध्यमातून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। थँक्यू व्हेरी मच, बेस्ट ऑफ लक सोनिया गायकवाड पुढच्या सामन्यासाठी। बिल्कुल 12 पे स्कोर जा चुका है। हनुमान सेलके ने अपने बल्ले से इस बार देखा जाए ऑन साइड के ऊपर एक छक्का और एक बाउंड्री लगाई। इस बार एक बार फिर से शॉट एक्स्ट्रा और खिलाड़ी थंपिंग, ओहो अंपायर साहब, लेकिन इस बार देखा जाए क्या है, कुडली साहब आइए। यस तीसरे अंपायर की मांग हो चुकी है, 24 इवेंट्स के माध्यम के तौर के ऊपर इस बार अपील की है कि आप चेक कीजिए। हम दरकरत स्वर्गीय साहब जी की विनती करते कि आप आइए। टेक्नोलॉजी है आजकल की, कोई दिक्कत आती है तो 2 कैमरे हैं तो जरूर चेक करेंगे, थोड़ा सा डिसीजन पेंडिंग है। हरी झंडी या रेड झंडी, और इस बार यस रेड, मतलब इस बार देखा जाए शायद विकेट नंबर पहला ड्रेसिंग रूम में डायरेक्ट हिट, इसका मतलब आप गहरे संकट में यहां देखा और विकेट नंबर पहला ड्रेसिंग रूम में दीजिए। पहला झटका लगता हुआ पाली टीम को रन आउट किए विकेट हनुमान सेल के, ये रन लेने के लिए भाग गए। उसके बाद शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर जो खिलाड़ी थे उन्होंने डायरेक्ट हिट किया और तब तक के लिए पॉपिंग क्रीज के अंदर बल्लेबाज पहुंचे नहीं थे, इसलिए झटका पाली टीम को लगा। सफलता टीम को मिली और टीम का स्कोर है 12, 1 विकेट के नुकसान पे पाली टीम का स्कोर।
अंतिम गेंद शेष, ये देखिए, और बल्ले का बाहरी किनारा लगा है, खुद बल्लेबाज सरेंडर हो गई है, बल्लेबाज ये वापस आ रहे। इस बार देखा जाए शायद बार क्या सेल के बिना खाता खोले। कई बार हम डॉक्टर के पास जाते और डॉक्टर तुरंत पेशेंट को डिस्चार्ज देते, वैसे सम्राट का हो जाए आटा या रेलवे का हो जाए पाटा, जाने वाले को हम करते टाटा ठोक। एक भाई जाने के बाद दूसरे भाई को जल्दबाजी हुई। तो इसी बीच 12 रन पे दूसरा विकेट गिरता हुआ सफलता महेश दवने को मिली। एक दवने को मिली, एक रनआउट के रूप में। तो न्यू बैट्समैन मैदान के अंदर पहुंच चुके हैं। इस बार देखा जाए राहुल जी सेल के 3 नंबर के ऊपर रोहित पाटिल, 4 नंबर के ऊपर राहुल सेल के। टीम का स्कोर, पाली टीम का स्कोर है 12, 2 विकेट के नुकसान पे। और अपने कोटे की पहली, पारी की दूसरी ओर लेके गेंदबाज आए तुर्बे के। बिल्कुल, जो क्रॉसिंग है वो सभी खिलाड़ी ध्यान में रखिए, अन्यथा आपको कुछ ना कुछ पेनल्टी लगेगी। और टप्पा पीछे, बल्ला हवा में घुमा, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं है। क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर गेंद और बल्ले का संपर्क नहीं होता है, उसी का डॉट गेंद कहती है। टीम का स्कोर 12 के घर में रुका हुआ है, 2 विकेट के नुकसान पे। रोहित पाटिल दाहिने हाथ के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर है। चमकदार क्रिकेट शॉर्ट बॉल स्लैश किया है और जाएंगे। अरे वाह, मुझे सचिन तेंदुलकर साहब जी की याद आ गई, ऐसे ही शोएब अख्तर को मार दिया था और क्या शॉट को खेला है, बेहतरीन छक्का। स्कोर 18 के घर में। रोहित पाटिल ने छक्के के साथ खाता खोला। एक बार फिर से वही टाइमिंग, वो ठोकम ठोक चल रही है, गाड़ी फरारी लाइन में आई है। वाह रे वाह, ड्रेसिंग रूम से सेट होके गए। ठोको। छक्का गया। टीम का स्कोर है 24 के घर में। रोहित पाटिल का जलवा देंगे, हिटमैन रोहित शर्मा जी की याद आ गई और ये भी उड़ाया। ओहो, क्या जबरदस्त बल्लेबाजी चल रही है। ये वड़ा वाला हमारे सामने है ना, जब कढ़ाई में तेल गर्म होता है ना तो वड़ा छोड़ने को मजा आता है। ठोको। बिल्कुल, ये विचुंबे का मैदान है, भैरवनाथ का ये मैदान है। जैसे भैरवनाथ जी का डमरू डमाडमा 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 बजता है, वैसे बल्लेबाजी देखिए, मुंह तोड़ के जवाब। छक्कों की हैट्रिक और ये गेंद कुटले साहब जरूर वाइड ही गेंद है, ज्यादा गेंद बाहर गई है। वाइड का इशारा आया। अतिरिक्त रनों के साथ स्कोर 30-31 के घर में। छक्कों की हैट्रिक पूरी की है रोहित पाटिल ने। 5वीं हैट्रिक इस टूर्नामेंट के लिए इस बल्लेबाज ने योगदान दिया है। और एक बार फिर से, इस बार देखा जाए, फिर से गैप में गेंद, कोई फील्डर उपस्थित नहीं है और गेंद सीधी चली गई। एक बार देखा जाए 4 रन के लिए और गाड़ी इस बार देखा जाए फरारी लाइन में आई है और पम 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 नहीं, तारा रम पम पम चल रही गाड़ी। ठोको। रोहित पाटिल क्या बल्लेबाजी, 3 छक्के 1 बाउंड्री, स्कोर है 35 के घर में।
उड़ाया, लॉप किया है, पकड़ ले, पकड़ लिया। बड़ी मछली जाल में फंसती हुई, जिस विकेट की तलाश थी वही विकेट ढूंढ के निकाल दिया। डीप स्क्वायर के ऊपर कैच लिया, बहुमूल्य विकेट। ड्रेसिंग रूम में वापस आता हुआ है, लेकिन अपना काम, अपना जलवा दिखा के इस बार देखा जाए, मुझे लग रहा है 6 गेंदों में उन्होंने 22 रनों की दमदार पारी खेली। लेकिन रोहित पाटिल चले बैक टू द पवेलियन। 35 रन पे तीसरा विकेट गिरता हुआ पाली टीम का। बिल्कुल शानदार हमारे डीजे मास्टर ने ये गाना बजाया। तो इससे पहले हमारे धोंदरे गांव के भी हमारे परम मित्र नितिन पाटिल, जिनके भी साउंड सिस्टम का काफ़ी दबदबा है, रायगढ़ जिले के अंदर है। तो नितिन पाटिल धोंदरे, इनको अभी हम विनती करते हैं कि हमारे मंच के ऊपर आइए, आपका हम तहे दिल से स्वागत करने जा रहे हैं। 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर 35 के घर में 35, 22 रनों की पारी समाप्त हो गई है। और ये गेंदबाज जो थे बलराम भोईर, इनके ओवर में 23 रन आए। पानी लेके जाइए मैदान के अंदर, पानी की मांग हुई है, ड्रिंक्स लेके जाइए। जल है तो कल है, कभी ये छोटे बच्चे हमारे पानी लेके गए इस मैदान के अंदर, उनका भी स्वागत कर रहा हूं। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 35 के घर में, 3 विकेट के नुकसान पे पाली टीम का स्कोर। नए बल्लेबाज विशाल सेल के पहुंचे। तुर्बे बनाम पाली के बीच का ये मुकाबला। टॉस जीता है तुर्बे टीम ने, पहले गेंदबाजी करने का फैसला। न्यू गेंदबाज आए हैं एकनाथ म्हात्रे, कोटी की पहली, पारी की तीसरी ओवर लेके। राउंड विकेट, लेकिन ये वाइड गेंद। तो इसी बीच अतिरिक्त रनों के साथ स्कोर जाता है 36 के घर में। सैंडी पालकर जी इस बार मेन अंपायर की भूमिका निभा रहे। स्क्वायर लेग अंपायर अजित महाराज खुटले जी उपस्थित है। राउंड विकेट की गेंदबाजी चल रही है और एक बार फिर से ये अदाकारी देखिए सैंडी पालकर की, कुछ अलग अदाकारी होती और अलग अदाकारी के तौर के ऊपर इस अंपायर ने अपने रायगढ़ में अपना नाम रोशन किया है। तो इस बीच 1 रन के साथ 37 और थोड़ी सी नीचे गई, अपील की थी, लेकिन ये गेंद इस बार जो पिचिंग हुई है, लेग बाई का इशारा आया है और इस 1 रन के साथ एक बार फिर से स्कोर 38 के घर में। राहुल सेल के और विशाल सेल के मैदान के अंदर है, दाया बाया कॉम्बिनेशन है। एकनाथ म्हात्रे अपनी कोटी की पहली 2 गेंदें उन्होंने खराब डाली। अब थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी उन्होंने बंद की है। थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन चल रहा है। एक खिलाड़ी इस बार देखा जाए डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर है, एक खिलाड़ी इसी बीच डीप मिड विकेट के ऊपर और एक खिलाड़ी लॉन्ग ऑन के ऊपर है। और ऑफ साइड के ऊपर इस बार देखा जाए तो शायद एक खिलाड़ी यहाँ कप्तान ने रखा हुआ है लॉन्ग ऑफ के ऊपर, ऑफ साइड के ऊपर, और बाकी खिलाड़ी इस बार दायरे के अंदर है। लेफ्ट हैंड बल्लेबाज इसी बीच विशाल शेलकिस्ट अब खुद के लिए पहली गेंद खेलने जा रहे। यहां नियंत्रण भरी गेंदबाजी नहीं है। ये देखिए सैंडी पालकर जी ने इशारा दिया है कि खराब गेंदबाजी चल रही है, अपने पास दिशा है, लेकिन अपने पास इस बार देखा जाए दिशा देने में आप कामयाब नहीं बन सकते तो आपकी दशा हो सकती है। शॉर्ट बॉल और इसे पुल किया है, गेंद चली गई। इस बार देखा जाए हवाई यात्रा पे
है आसमानी छक्का। छक्के के साथ उन्होंने खुद का खाता ओपन किया विशाल शेल्के ने। स्कोर है 45 के घर में, 3 विकेट के नुकसान पे पाली टीम का स्कोर। तीसरा ओवर जारी है। भैरवनाथ का यह खूबसूरत मैदान, जबरदस्त क्रिकेट। यस, होता है क्रिकेट में ऐसा, कई बार आप सभी ने देखा होगा। और आग बंद करके इस बार देखा जाए, लेकिन क्या होगा अंपायर साहब, लेकिन फील्डर वहां उपस्थित थे, बढ़िया क्षेत्र रक्षण वहां, मगर 1 रन लेने में कामयाब। 1 रन के साथ स्कोर जा चुका है 46, यानी कि 46 के घर में। दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के अंदर है। इस बार दाएं हाथ के बल्लेबाज राहुल सेल किया है स्ट्राइक के ऊपर। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन होता रहा। तीसरा ओवर जारी, और इस बार घूम के खेलने का प्रयास किया, थोड़े से बैकफुट पर गए, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हो चुका है, छक मार दिया गेंद ने। इसी के साथ स्कोर 46 से घर के अंदर रुका हुआ है, 3 विकेट के नुकसान पे। खूबसूरत लोगों की भीड़ देखिए, जबरदस्त ये आयोजन नियोजन। और ये देखिए नो बॉल का इशारा आया हुआ है, इसका मतलब अगली गेंद, ये कमर के ऊंचाई के ऊपर गेंद थी, तो अगली गेंद फ्री हिट की। फ्री हिट, इसका मतलब इस गेंद के ऊपर बल्लेबाज आजाद है, उनके पास लॉटरी है, वो कुछ ना कुछ करिश्मा कर सकता है, ऐसा लाइसेंस बल्लेबाज के पास होता है। लेकिन क्या एकनाथ मात्रे ये गेंद कैसी फेंकेंगी, सामना करने के लिए विशाल सेल के 7 रन पे खेल रहे, एक छक्के और एक सिंगल के सहायता से क्या फायदा उठाएंगे इस फ्री हिट का। शॉर्ट बॉल, लेकिन कंधों के ऊपर चली गई है। जरूर इस बीच शायद बाउंस मारी, अंपायर साहब जी ने उन्हें वार्निंग भी दी है। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। स्कोर इस बार देखा जाए 48 के घर में 50, यानी कि टीम के 50 रन बनाने के लिए 2 रन की जरूरत है। और एक बार फिर से इस बार शायद लॉन्ग ऑन के ऊपर खेला हुआ शॉट, एक सिंगल मिलेगी। बढ़िया क्षेत्र रक्षण, बढ़िया थ्रो आया। ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर के समाप्ति के बाद पाली टीम का स्कोर पहुंचा है 49 के घर में, 3 विकेट के नुकसान पे। पारी की बची हुई 6 गेंदें शेष। ये स्लॉक और फेंकने के लिए कप्तान तुरबे के किसी को इस्तेमाल करेंगे। गेंदबाज कौन होंगे, सभी खिलाड़ी तो इकट्ठा आएंगे, लेकिन हम थोड़े से रेस्ट लेते हैं। संगीत मेरी जागीर नहीं, लेकिन संगीत मेरी जिंदगी जोरे। सुनते सुमधुर संगीत। याच्यानंतर होणारा सामना असेल YCC हर्षाली 11 मुरबी आणि चेरबा 11 सांगडे संघाचे कॅप्टनला विनंती करतो टॉससाठी या पण। YCC हर्षाली 11 मुरबी, अर्थातच संकेत पाटील यांचा संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहू शकाल, आणि त्यांच्या समेत आपण जय चेरबा 11 सांगडे। आज बापदेव पारे क्रिकेट संघ खूप महिन्यानंतर अतिशय चांगला फॉर्ममध्ये बॅटिंग पाहायला मिळाली। खऱ्या अर्थानं संघाचे कॅप्टन रोहित उर्फ शेट्टी, आज चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली। अमित माते सर, खूप चांगली फाइट पाहायला मिळेल दोन्ही संघांमध्ये। बिल्कुल सही आपने फरमाया, अब से मैं एग्री करता हूं। प्रवीण जी गायकर, नितिन इंटरप्राइजेस चैंपियन ट्रॉफी 2021 का यह काफी खूबसूरत आयोजन। 50 रन बनाने के लिए बस 1 रन की जरूरत है टीम को, और ये इस बार देखा जाए शायद ये निशाना लगा नहीं है, लेकिन बल्ले से इस बार रन आ चुके। अंपायर साहब कुटले साहब जी ने कह दिया सिंगल के साथ पाली टीम के 50 रन बोर्ड के ऊपर लग चुकी, 50 पूरी हो चुकी है। 5 गेंदों का खेल बाकी है, और 150वां जो सिंगल जो रन होते वो पूरे हो चुके।
5 गेंदों का खेल बचा हुआ है। दाहिने हाथ के बल्लेबाज राहुल सेल के, जिन्होंने अभी तक खाता नहीं खोल दिया है, वो स्ट्राइक के ऊपर है। आखिरी गेंदबाज संकेत पाउ से गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ है। एक डीप मिड विकेट है, एक डीप स्कोर लेके। और एक बार फिर से इस बार लोअर फुल टॉस जरूर गेंद थी, 1 रन चुरा लिया कारपेट के सहायता से दूसरा लेने के संभावना, और इसी के साथ खराब थ्रो भी आया है, लेकिन 2 रन लेने में कामयाब दोनों बल्लेबाज। पहला रन तेज गति के साथ लिया तो दूसरा रन पूरा कर दिया, और इस 2 रन के साथ स्कोर जाता है 52 के घर में। 4 गेंदों का खेल बचा हुआ है। 2 रन के साथ राहुल सेल्के ने खुद का खाता ओपन किया है। विशाल शेल्के व्यक्तिगत 9 रन पे खेल रहे, 1 छक्का 3 सिंगल के सहायता से। 4 गेंदों का खेल बचा हुआ है। राइट आर्म ओवर द विकेट, और एक बार फिर से थोड़ी सी गेंद कारपेट के सहायता से डीप मिड विकेट। ओहो, चकमा दिया बॉल ने फील्डर को, और रास्ता नाप लिया है 4 रन के लिए। छप्पन स्कोर 56। चैंपियन ट्रॉफी का जलवा देखिए विजुम्बा गांव में। और एक बार फिर से फुल टॉस, ये जरूर गेंद थी। इस बार खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, और इसी के साथ क्या होगा, लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे हैं, और इस 2 रन के साथ स्कोर जाता है सोमनाथ जी 58 के घर में 58 रन। पूरा लेखा जोखा सोमनाथ पाटिल जो बेहतरीन स्कोरर है, जिनके पास है अभी तक 2 गेंदों का खेल बचा हुआ है। 4 गेंदों में टोटल इस बार देखा जाए शायद 9 रन आए। राहुल सेल के 8 रन पे खेल रहे, और ये उड़ाया। ओहो, ये क्या ठोका है, लॉन्ग ऑन के ऊपर से सीधी गेंद इस बार देखा जाए दर्शक दीर्घा में पहुंच गई है। आ गए नंबर 6। और पहले ये पिच बैटिंग के लिए बहुत तगड़ी पिच है। 3 मैच सामने देखिए, जो पहले बल्लेबाजी करते हैं उनका स्कोर ज्यादा ही बनता रहता है, और स्कोर 64 के घर में। अंतिम गेंद शेष, शॉर्ट बॉल, और इस बार फिर से गेंद आसमानी सुल्तानी छक्का, और बॉलर बहुत छक्का, और छक्के के साथ इस मैच को लगभग देखा इनिंग को समाप्त कर दिया। स्कोर है 70 के घर में, और जीतने के लिए तुर्भे टीम को इस बार देखा जाए शायद या 71 रन की जरूरत है। हिमालय पर्वत खड़ा कर दिया है, लेकिन ये छक्का डालने वाला बल्लेबाज है राहुल सेल के, जिन्होंने अपने टीम के लिए काफी शानदार योगदान दिया है। मुझे लग रहा है उन्होंने शायद 20 रनों की नॉट आउट पारी खेली, उसे 7 विशाल सेल्के ने दिया। 9 रन पे विशाल सेल्के नॉट आउट रहे। इस ओवर में 21 आए। ये ओवर तुर्बे टीम के लिए इस बार देखा जाए काफी खतरे का ओवर साबित हुआ। 70 रन इकट्ठा हो चुके। 71 रन चाहिए जीतने के लिए इस बार देखा जाए शायद तुर्बे टीम को। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, लेकिन 2006 में ऐसा ही मुकाबला हुआ था, वनडे इंटरनेशनल का मुकाबला था दोस्तों। ऑस्ट्रेलिया ने 434 का स्कोर खड़ा कर दिया था। तब ऑस्ट्रेलिया को लग रहा था कि दक्षिण अफ्रीका टीम ये स्कोर पार नहीं हो सकता उनको, ऐसा लग रहा था। लेकिन हर्षल गिब्स का जब बल्ला चला तो कांगारू को घुटने टेकना पड़ा दोस्तों। ऐसी धाकड़ बल्लेबाजी की और 438 का हाईएस्ट स्कोर खड़ा हो गया दोस्तों। क्रिकेट में कुछ भी हो सकता है दोस्तों, ध्यान में रखिए। लेकिन 71 रन इकट्ठा करने में इस बार तुर्बे टीम की बल्लेबाजी कैसी होगी और पाली टीम की गेंदबाजी कैसी होगी, इसका सीधा विवरण आप मराठी में सुनिए। सुमधुर कॉमेंटर हमारे मित्र रोशन पाटील आ रहे माइक्रोफोन के ऊपर। तर थँक्यू। तर या ठिकाणी विनंती करतो आम्ही ICC 11 हर्षल स्पोर्ट्स मुरबी संघाचे कॅप्टन टॉससाठी संपर्क करा। त्यांच्या समेत असेल जे चेरोबा 11 सांगडे आपल्यासाठी पहिला पुकार असेल टॉससाठी या। तर नक्कीच अमित म्हात्रे सर, आपण पाहिलं पहिल्या 2 दिवशी या स्पर्धेमध्ये स्कोर झाला नाही आणि काल अवकाळी पडलेल्या पावसामुळे आपण पाहू शकाल कालचा मॅच आपण दिवस थांबवला। ते कालचे जे सामने होते उद्या खेळण्यात येतील, परंतु आज पहिल्या सामन्यापासून धावा आपल्याला 4 षटकामध्ये 60-70 60-70 अशा पाहायला मिळत आहेत। कारण रोशन पहिल्या 2 दिवशी या स्पर्धेमध्ये 5 षटकामध्ये कुठल्याही संघानं मला तर वाटतंय 60+ किंवा 70चा आकडा आतापर्यंत केला नाही, परंतु आज एक झाल्यामध्ये एक मॅचमध्ये चांभारली संघाने फक्त केला होता। त्याच्यानंतर आपल्याला कुठलाही हाय स्कोर पाहायला मिळाला नाही आणि आज मात्र पहिल्या सामन्यापासून इथे 4 षटकामध्ये
60-70 धावा पाहायला मिळत आहेत. रोशन. थँक्यू. तर रथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नितीन एंटरप्राइजेस चॅम्पियन ट्रॉफी 2021 जबरदस्त आयोजन माननीय श्री नितीन शेठ भुईर, नितीन एंटरप्राइजेस, त्यानंतर मुन्नाजी सुरते ही कर्मवीर धर्मवीर जोडी यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा देखना सोहळा, याची देई याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. मॅच क्रमांक 3 तुर्वे बनाम पाली या दोन संघांदरम्यान इथे मात्र घडली जातीय. पहिल्या पूर्वार्धामध्ये खेळ करत असताना 70 गाठली आणि 71 धावेंचं इथे मात्र टार्गेट तोडायचंय ते तुर्वे टीमला. 17.75च्या सरासरीनं धावसंख्या कुटायची आहे ती तुर्वे संघाला. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना जय बापदेव 11 पाली टीमचे धुरंधर फलंदाज रोहित पाटीलनं 6 चेंडूमध्ये 22 धावेंचा उपयुक्त खेळ केला. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या राहुल शेलकेनं 7 चेंडूमध्ये 20 धावेंचा खेळ केला आणि त्यानंतर एनाईट नंबर 5 विशाल शेलकेनं 5 चेंडूमध्ये 9 धावेंचा खेळ पहिल्या पूर्वार्धामध्ये दाखवला आणि याच्या जोरावरती 70 गाठली आणि 71 गाठायची आहे ती तुर्वे संघाला. दोन्ही संघ नायकांना आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून आयोजकांकडून खूप काही शुभेच्छा असतील. अतिशय देखण्या लढतीचा इथे मात्र आगाज होतोय. गेम ऑन गेम स्टार्ट. 2 ऑफिशियल पंच अजितजी खुटले महाराज नांदगाव, त्यानंतर पाहायचे झाले सँडीभाई पालकर मॅम फ्रॉम केवाले. एक नटकट अदा प्रामुख्यानं आपण या पंचांच्या माध्यमातून सातत्यानं पाहिली आहे. ते 2 दिग्गज पंच, त्यानंतर द्वारकानाथजी चोरगे हे सुद्धा तिसरे पंच आपल्याला सातत्यानं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. या त्रिमूर्तींना, या न्यायमूर्तींना पुन्हा एकदा शुभेच्छा असतील. तर खेळाला इथे मात्र सुरुवात होती. गोलंदाजीच्या मार्कवर येतोय जय बापदेव 11 पाली टीमचा परेश शेलके. तर पहिली सलामीची जोडी एकनाथ मात्रे बालाराम भोईर, जाणते खेळाडू फलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू होता फलंदाज एकनाथ मात्रेला. पंचांचा इशारा येतोय वाईट करार. विना मेहनतीची धाव मात्र दान केली जाते जय बापदेव 11 पाली टीमकडून आई गावदेवी 11 तुर्बे संघाला. तुर्बे संघाचा विचार केला खूप लांबून इथे मात्र बिलॉंग करतोय. एक चांगला खेळ त्यांचा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल यात काडी मात्र शंका नाही आहे, कारण अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेले हे संघ एकमेकांसमोर शिकस्त देत आहेत. यावेळचा चेंडू ज्या पद्धतीनं रोहितनं खेळला होता मागच्या सत्रामध्ये त्याच पद्धतीचा फटका फलंदाज एकनाथ चपाटमधून हा दमदार रुबाबदार शानदार चौकार. रायगड ठाणे जिल्ह्यात चर्चा होतई पनवेल शहरात. रायगड ठाणे जिल्ह्यात चर्चा होतई पनवेल शहरात. चषक ठेवलंय तुम्ही या गावात. निश्चितच या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळतीये. रायगड ठाणे दोन्ही जिल्ह्यामध्ये क्रिकेटला भगवंताप्रमाणे पूजलं जातं. जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र, क्रिकेट तुझ्या खेळाचं आम्हाला याड लागलंय. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये आले. पहा काय तेज तर्रार वेग भन्नाट होता या चेंडूवरती आणि या तेज तर्रार चेंडूचा विचार केला तर डॉट बॉलची ते मात्र सांगता झाली. धावसंख्या पाहायची झाली, संघ जाऊन पोहोचतोय 5 धाबा धावपटलावरती. 71 इथे मात्र गाठायची आहे जे गावदेवी 11 तुर्बे टीमला. तर पहिली सलामीची जोडी एकनाथ आणि एका बाजूला बालाराम यांना एक चांगलं काम करावं लागेल फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेचा हा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली आहे. आपलं काम चोख पद्धतीनं बजावतोय यष्टीरक्षक रोहित पाटील. आज रोहितचा विचार केला, खूप काही इम्प्रेस केलं आपल्या फळीच्या माध्यमातून. काय फटके लगावले. 6 चेंडूमध्ये 22 धावेंचा उपयुक्त खेळ. भैरवनाथ मैदान विचुंबे अक्षरशः गाजवलं. तर एका बाजूला विचार केला तर एकनाथला त्याच पद्धतीचा खेळ मात्र साकार करावा लागेल आपल्या फळीच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेचा हा चेंडू काय वेगवान गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतीये. जणू काय आगीचा गोला फेकतोय की काय अशा पद्धतीचे चेंडू परेश शेलके आपल्या भात्यातून इथे मात्र पेशकश करतोय. गुड बॉलिंग परफॉर्मन्स पाली टीमचा
परेश अतिशय देखणी गोलंदाजी या ठिकाणी साकार करतोय. मात्र फलंदाजांचा विचार केला, एक चौकार ठोकल्यानंतर पाठोपाठ 3 चेंडू इथे मात्र डॉट टाकले गेले परेश या गोलंदाजाकडून. पुढचा हा चेंडू पहा, क्षेत्ररक्षक सज्ज असतील मिडविकेटला. बारक्या शेलके तत्वर घेतलेली फक्त सिंगल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये सोमनाथ जेवढ्या धावा येतील तेवढ्या मात्र पोषक ठरतील तुर्वे संघासाठी आणि त्या दृष्टीनं मात्र धावसंख्या धावगती मात्र राखावी लागेल फलंदाजी करणाऱ्या तुर्वे संघाला. पहिली सलामीच्या जोडीच्या माध्यमातून चांगली धावसंख्या झाली तर तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये धावसंख्या निश्चितच वेगवान होईल. पुढचा हा चेंडू, काय कमालीचे चेंडू या गोलंदाजानं सफर केले. अशा रीतीनं एका षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय. एका षटकाच्या खेळीनंतर तुर्भे संघाची धावसंख्या बिन गडी बाद 6. डीजे चषक ठेवलायो विसुंबे या गावात, चषक ठेवलायो विसुंबे या गावात, चषक ठेवलायो विसुंबे या गावात. या स्पर्धेचं आपल्याला शीर्षक गाणं पाहायला मिळतंय. जबरदस्त मैफिल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून तितकं चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून इथे मात्र समर्पित केलं जात आहे. विशेषतः मेहनत घेतली आयोजनासाठी, तेव्हा उदयाला आली नितीन एंटरप्राइजेस चॅम्पियन ट्रॉफी. आतुरता होती सगळ्यांसाठी, कारण चॅम्पियन ट्रॉफी आहे विचुंबे गावाची मोठी. जबरदस्त रॉयल आयोजन आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून. ट्रॉफीचं नाव आहे चॅम्पियन ट्रॉफी, अर्थातच नितीन एंटरप्राइजेस चॅम्पियन ट्रॉफी. नितीन शेठ भोईर, त्यानंतर मुन्नाजी सुरते, ही कर्मवीर धर्मवीर जोडी आणि यांच्या माध्यमातून एक क्रिकेटचा देखणा सोहळा, याची देई याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. पहा इथे मात्र चेंडूची उंची पाहिली पंचांनी, पंचांचा इशारा येतोय नो करार आणि या चेंडू गणिक फ्री हिटची नामी संधीचं सोनं करण्यासाठी फलंदाजीच्या मार्कवर फलंदाज सज्ज असतील एकनाथ म्हात्रे. जुना जाणता खेळाडू, तुर्भे क्रिकेट संघाचा अनेक वर्षांचा अनुभव इथे मात्र कामा येणं तितकंच गरजेचं असेल. पहा ब्लॉकॉलचा मारा झाला, अपील होतीये मात्र फ्री हिट आहे हे माहिती नव्हतं काही खेळाडूंना आणि त्यानंतर जोराची अपील झाली. तत्वर पाहायचं झालं जबरदस्त रणमिटविंद विकेट या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. लेग बायच्या स्वरूपानं 2 धावा इथे मात्र अंकित होतील. धावसंख्या पाहायच्या झाल्या, संघ जाऊन पोहोचतोय 9 धावा धावपटलावरती लागल्या. फलंदाजीचा विचार केला, या 2 फलंदाजांना एक विस्फोटक बाणा अजमावणं तितकंच गरजेचं असेल. खास करून एकनाथ म्हात्रे रौद्र रूप या फलंदाजाला मात्र साकार करणं तितकंच गरजेचं असेल. पाठोपाठचा विचार केला तर 2 चेंडू इथे नो पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाज इथे मात्र बाद होतोय. पुन्हा इथे मात्र गोलंदाजी करू शकत नाहीये या सत्रामध्ये, अशी अधिसूचना आमच्या 2 ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्सकडे येते. इथे मात्र बॉलर चेंज केला जाईल. पहा अतिशय देखणी गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये राहिली परेश शेलकेची आणि त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवर आलेल्या राहुल शेलकेला पंचांच्या माध्यमातून बाद घोषित केलं गेलं. पहा ज्या पद्धतीचं 2 चेंडू नो राहिले आणि हे पाहिल्यानंतर पंचांनी एक जबरदस्त निर्णय आणि गोलंदाज चेंज झाल्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवर येईल रोहित पाटील, स्वतः संघ नायक कॅप्टन कुल. तर रोशन, लास्ट कॉल असेल जय चेरबा 11 सांगडी क्रिकेट संघाला आपण टॉससाठी या YCC हर्षरी 11 मुरबी संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत, याची आपण नोंद घ्या. तर निश्चितच फ्री हिट सुद्धा जारी असेल अशी अधिसूचना पंचांच्या माध्यमातून कॉमेंटर बॉक्सकडे येते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज चेंज झाले, राहुल, त्यानंतर येतोय रोहित पाटील. आता रोहित पाटीलला ज्या पद्धतीनं परेश शेलकेनं गोलंदाजी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी साकार करणं खूप गरजेचं असेल. धावसंख्या पाहायची झाली, दुहेरी अंकामध्ये पडाव केले जात आहे. 10 धावा धावपटालावरती लागल्या. आता मात्र धावसंख्या जबरदस्तरित्या वेगवान करणं गरजेचं असेल तुर्भे संघाला. यावेळी पाहायचं झालं तर निश्चितच फलंदाज बाद नसेल. फ्री हिटचा हा चेंडू होता, यष्ट्यांचा वेध घेतला गेला, तेज तर्रार गोलंदाजी रोहित पाटील यावेळी साकार करतोय. का वेगवान गोलंदाजीनं हुलनी दाखवली पहिल्या चेंडू गणिक. पाहायचं झालं धावसंख्येला पूर्णपणे स्थगिती. 10 धावा धावपटालावरती पाहायला मिळत आहेत.
येणाऱ्या चेंडूंचा विचार केला अजूनपर्यंत खूप काही संघर्ष करावा लागेल तुर्भे संघाला आणि त्या दृष्टीनं धावत संख्येला इथे मात्र वेगवान करणं गरजेचं असेल. गोलंदाज चेंज झाल्यानंतर रोहितनं काय वेगवान गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. समोर फलंदाज सज्ज असताना एकनाथ मात्रे नॉन स्ट्राईक इनला तुर्भे टीमचा बालराम भुईर. गोलंदाज तयार रोहित पाटील. गतीमध्ये परिवर्तन केलं. हवाई सफर हवाई सुंदरेला चुम्मा घेईल. चेंडू इथे मात्र निश्चितच जाईल सीमा पार. षटकार. आणि ते अडथळे दूर करून एकनाथ मात्रे रौद्र रूप धारण करतोय. पुढचा हा चेंडू सुरेख लाईन सुरेख लेन भन्नाट वेग आणि डॉट बॉलची इथे मात्र सांगता झाली. पहिला चेंडू इथे मात्र पाहायचं झालं रोहितच्या माध्यमातून डॉट झाला त्यात नंतर षटकार आला मिड विकेटच्या दिशेनं आणि त्यात नंतर पाहायचं झालं तर पुन्हा एकदा डॉट बॉलची इथे सांगता झाली. फलंदाजाचा विचार केला एकनाथने चांगलं काम केलंय आपल्या खेळीच्या माध्यमातून. भले चेंडू डॉट होत आहेत मात्र चौकार षटकार हे गणित जोडले. या फलंदाजानं आता मात्र स्वतः नाराज करतोय आपल्या खेळाडू कक्षेला. ज्या पद्धतीनं या मागच्या चेंडूवरती फटके येणं गरजेचे होते ते फटके खेळावे लागतील एकनाथला. समीकरणाचा विचार केला येणारे चेंडू असतील 13 आणि जिंकण्यासाठी 55 धावे संख्येची आवश्यकता असेल ती तुर्भे टीमला. तेरा चेंडूंचा खेळ शिल्लक असताना फलंदाज एकनाथच्या बाट मधून या ठिकाणी येतो षटकार. DJ Webhouse in the mix. चला मोरबी संघाचे संघनायक इथे नक्कीच आपला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मोरबी विपक्ष सांगडे. दोन्ही संघांचे संघनायक तात्काळ आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नेक्स्ट मॅच जयदुर्गा 11 मोरबी बनाम चेरोबा 11 सांगडे. सन्माननीय नयनजी पांचाल यांना विनंती करतो आपण मंचावरती या. बेस्ट विकेट किपर म्हणून ज्यांची गणना केली जाते या टेनिस विश्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मोस्ट वेलकम. तर मॅच इथे मात्र जबरदस्तरित्या पाहायला मिळतीये. पाली विपक्ष तुर्भे या दोन संघांच्या दरम्यान येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 49 धावींची अद्यापपर्यंत आवश्यकता असेल. बावीस धावा धावपटलावरती लगावल्या. यावेळी प्रहार केलाय फटका फसतोय. लॉंग ऑफला पाहायचं झालं सदानंद शेलके सज्ज असताना सुरेख झेल आणि या ठिकाणी पाहायचं झालं तर पहिला झटका बालराम भोईर बॅक टू द पवेलियन. तर चला मी विनंती करतो बघा लास्ट कॉल जर आपण जेवढा उशीर घ्याल. कॅप्टन या YCC हर्षल 11 मोरबी संघाचे संघनायक आणि जय चेरोबा 11 सांगडे संघाचे संघनायक आपण टी शर्ट जर घातले असतील तर लगेच टॉससाठी या. तर इथे सानिया डीजेचे प्रोप्रायटर अर्थातच रायगडमध्ये आपण सुमधुर डीजे ऑपरेटिंग ज्यांची पाहतो ते नितीन पाटील धुंद्रे यांच्या शुभागमन त्यांना सन्मानित करण्यासाठी मुन्नाबाई सुरते मंगलमूर्ती संघाचे आधारस्तंभ त्यांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केलं जाईल. आणि नयन पांचाल यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं व्यासपीठावर. इथे नयन पांचाल यांना देखील सन्मानित करण्यात येईल. रोशन थँक्यू रॉकस्टार. तर सामन्याचा विचार केला तर पहिल्या चेंडू गणिक विशाल शेलकेनं फलंदाजाला बाद केलं. फलंदाज बाद झाले.
बालराम भुईर भोपळा न फोडता तंबूच्या दिशेनं परतल्यानंतर फलंदाजीच्या मार्कवर येणाऱ्या फलंदाजाला चांगले फटके दाखवावे लागतील. फलंदाज येतोय महेश दवणे, तुर्भे संघाचा स्टार खेळाडू. फलंदाजीच्या मार्कवर असताना आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणूक करतोय पाली संघाचा विशाल. काय देखणी गोलंदाजी साकार झाली. आव्हानाचा विचार केला. मोठ्या धावसंख्येचा पल्ला गाठत असताना धावपटलावरती धावा आल्या 24, म्हणजेच येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 47 धावेंची अद्यापर्यंत आवश्यकता असेल ती तुर्भे टीमला. एक संकटमोचक कार्य फलंदाज महेश दवनेला करावं लागेल. तर पहिला सलामीवीर एकनाथ मात्रेचा विचार केला. 2 षटकार 1 चौकार हे गणित जोडले एकनाथनं. मात्र एक हाती बालेकिल्ला राखायचा असेल तर हेच फटके दाखवावे लागतील आपल्या बॅटच्या माध्यमातून. चेंडू जाईल सीमा पार. 6 रन. आला बाबूराव, आता आला बाबूराव. इलेव्हन सांगडे, जयदुर्ग 11 मुरबी संघाच्या संघनायकाला हा अंतिम कॉल असेल. आपण तात्काळ टॉस बॉक्समध्ये या. जास्तीत जास्त वेळ घेऊ नका, कारण खूप काही लढती आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. अवकाळी पावसामुळं एक लढत इथे मात्र अतिरिक्त खेळवली जाईल आमच्या या लाडक्या आयोजकांच्या माध्यमातून. यावेळेचा हा चेंडू फलंदाजापासून दूरवरचा प्रवास पाहायला मिळतोय. चांगली लाईन, चांगल्या लेंथनं गोलंदाजी पाहूयास मिळते. गोलंदाज विशाल शेलकेकडून पहिल्या चेंडूकडून विकेटचं पतन झालं. त्यानंतर सिंगलला प्राधान्य दिलं गेलं. मागच्या चेंडूवरती आला षटकार आणि आता मात्र डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळेल. प्रहार केलाय, ऑन ड्राईव्हचा फटका. बारक्या चेंडूला जज करेपर्यंत फक्त आपल्याला सिंगल पाहावयास मिळते. धावसंख्या पाहायची झाली. संघ जाऊन पोहोचतोय 31 धावा धावपटालावरती. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी 40 धावींची गरज आहे ती तुर्भे टीमला. तर थँक्यू रोशन. इथे सन्मानित करण्यात येईल खऱ्या अर्थानं एका कालचे मशहूर विकेट किपर, रायगड जिल्ह्यातील अव्वल दर्जाचे यष्टीरक्षक आणि ज्या पद्धतीने झिम्बाब्वेचे आपण टटंड टैबू, त्याच्यानंतर इंडियाचे पार्थिव पटेल, अशा पद्धतीचे यष्टीरक्षक आपल्याला चाणाक्ष या ठिकाणी पाहायला मिळेल. नयन पांचाल सर यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात येईल. तर निश्चितपणे आपण पाहू शकाल सर्वात नामांकित यष्टीरक्षक द लेजंड क्रिकेट ऑफ पनवेल, एक अनुभवी एकदा जोरदार आला. वयाची खूप कारकीर्द गाजवली आपली टेनिस क्रिकेटमध्ये आणि ते या स्पर्धेमध्ये इथे आलात तर त्यांचं मी या स्पर्धेच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. मुन्नाबाई सुरते यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. तसेच शैलेश भोईर यांचे पिताश्री गन्नाथ भोईर यांचं शुभागमन, त्यांना विनंती करतो आपण देखील यावं व्यासपीठावर. आणि मी विनंती करतो नयन पांचाल यांना की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. YCC हर्षाली 11 मुरबी विरुद्ध जय चेरोबा 11 सांगडे. सामना 4 षटकांचा कंपल्सरी. जर सामना जर बरोबरी सुटला तर इथे सुपर ओव्हरचा आधार घेतला जाईल. बॉल कुठल्याही क्षणी गेला तर नवीन बॉल दिला जाईल आणि जर चेंडू फुटला, जो निर्णय असेल तोच निर्णय त्या फुटलेल्या चेंडूवर दिला जाईल. थँक्यू. ठीक आहे, ठीक आहे. तर मुरबी विपक्ष सांगडे हा टॉसचा कार्यक्रम. नयनजी पांचाल बेस्ट विकेट किपर रायगड यांच्या शुभ हस्ते हा टॉस झाला. टॉस जिंकला चेरोबा 11 सांगडे टीमनं. जबरदस्त मॅच येणारी पाहायला मिळेल क्रिकेट रसिकांसाठी. सन्माननीय रामजी वाघमारे यांना विनंती करतो आपण या मंचावरती. एकतर्फी सामना इथे मात्र घडतोय आणि अंतिम क्षणाला षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून. तर्फी सामना पाहावयास मिळतोय. मागच्या सामन्यांचा विचार केला, मागच्या 2 मॅच सुद्धा आपण एकतर्फी पाहिल्या. त्यानंतर पाहायचं झालं ही मॅच सुद्धा त्याच दृष्टीनं पाहायला मिळतीये. पाली बनाम तुर्भे या 2 संघांच्या दरम्यान येणारे चेंडू असतील 3 आणि जिंकण्यासाठी 33 धावींची गरज आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये सोमनाथ धावा बनतायत, मात्र उत्तरार्धामध्ये निश्चितच धावा बनत नाही आहेत.
मात्र या दृष्टीने विचार केला तर उत्तरार्धामध्ये चांगला खेळ फलंदाजानं करणं तितकंच गरजेचं असेल. अजून एक फलंदाज बाद होत आहेत महेश दवणे. चेंडू 33 धावांची गरज आहे. प्रेक्षक मायबाप कुठे जाऊ नका, तुमच्या समोर अतिशय ठसन सामना पाहायला मिळेल. मुरबी विपक्ष सांगडे या दोन संघांच्या दरम्यान एक जबरदस्त बॅटल या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये भैरवनाथ विचुंबे या मैदानावरती पाहावयास मिळेल. अंतिम क्षणाला पाठ मात्र गरजली आहे, मात्र वेल गेली आहे. चेंडूचा तो सीमा पार चौकार. फक्त एका चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. एकतर्फी सामन्याची जडणघडण या मॅच दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम क्षणाला चांगले फटके येत आहेत, मात्र बैल गेला आणि झोपा गेला, वेल गेली आणि त्यानंतर मोठी खेळी येते या फलंदाजांच्या बॅटमधून. मात्र सामना गमावा लागतोय. तुर्बे टीमला सामना जिंकला जय बापदेव 11 पाली टीमनं. चला लाईनअप करा आपण. रायगड ठाणे जिल्ह्यात चर्चा होतही पनवेल शहरात. रायगड ठाणे जिल्ह्यात चर्चा होतही पनवेल शहरात. क्रिकेट चषक ठेवलंय तुम्ही या गावात. थँक्यू विजय. चला लाईनअप करा आपण. शिस्तबद्ध स्पर्धा आहे, झटपट आपण खेळ सादर करा. तरी मागची मॅच सुद्धा आपण एकतर्फी पाहिली, ही मॅच सुद्धा आपण एकतर्फी पाहिली. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हिटमॅन खेळी ज्याच्या बॅटमधून सादर झाली तो खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रोहित पाटील, ज्याने 6 चेंडूमध्ये 22 धावांचा उपयुक्त खेळ केला आणि गोलंदाजी करत असताना निश्चितच फक्त 12 धावा दिल्या. अष्टपैलू खेळाडू रोहित ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर सामन्याचा सामनावीर अक्षय भोपी यांच्या शुभ असं देण्यात येईल. रोहित उर्फ शेट्टी वेल प्लेड, खूप चांगली फलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं. आणि पहिला सामना जिंकल्याचे बापदेव 11 पाली क्रिकेट संघानं. वेल प्लेड बॉईज, कॉंग्रॅच्युलेशन्स. द नेक्स्ट मॅच जय चेरोबा 11 क्रिकेट संघ सांगडे टॉस जिंकला, इथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि YCC